नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि मी जे आहे आता शेतामध्ये आहे। आज काय काम करायचे हे तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो, तुम्हाला समजेल आज काय काम करणार आहे मी। त्या जे साईडला आहे बघा, मिशन चालू आहे, सोयाबीनची ढेगली काढणं चालू आहे बघा, ते तुम्हाला दाखवतो। आणि कसं आहे, किती माणसं घायल झालेत काम करून हे तुम्हाला मी दाखविणार आहे। चला तर मग आपण जाऊया त्या मिशनीकडे आणि तुम्हाला दाखवतो आमच्या गावाकडील शिवार कसा आहे। आज पण आता वातावरण आभाळाचं आहे मित्रांनो। हे तर पावसानं चांगलीच वाट लावली म्हणायचं हरकत नाही मित्रांनो। त्या आता कसं झालंय, उन्हाळ्याचा पावसाळ्याचा हिवाळा झाल्यासारखं झाले बघा। असं पाऊस आभाळ आज बी आहे, त्यामुळे सोयाबीन ढेगली काढण्याचं काम चालू आहे ताबडतोब। कारण आधी माल भरालेत का? माल भरा किती होईल? चालू आहे काढणं। किती सोयाबीन होईल बरं? चालू आहे काढणं, बघू आता अंदाजा। बरं बघू 4 वाजता। ओके ओके। स्वराज ट्रॅक्टर आहे बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। आणि हे जे आहे राजस्थानी हडंबा आहे, एका दिवसात 150 ते 200 कट्टा काढत आहे बघा मित्रांनो। हिला माणसं टाकणारे पाहिजे, जितकं टाकलं तितकं कमीच या मिशनीला हडंबा आहे, पाहू शकता मित्रांनो तुम्ही। काम चालू आहे त्या साईडला, आणि ह्याच साईडला आहे तिथून टाकायचं काम चालू आहे। आणि लेबर कसे उन्हाच्या तारामध्ये बेजार होत आहेत, पाहू शकता तुम्ही। ह्या साईडला जे आहे बघा, गुळी पडतं ह्या साईडला, असं आहे बघा, पाहू शकता इकडून। आणि ही ढेगली आहे एवढी ढेगली, उतरवड आहे। हां हां हां, टाका बेजारी व्हायली का नाही? उतरवड उताराच्या महिन्यात कशी बेजारी होती कुत्र्याची, हां हां, आता आमची बेजारी आहे कुत्र्याची। आता झाडाखाली, कुत्रे आता झाडाखाली आहेत का? ते झाडाखाली निवांत बसते बघा। त्याची लय आहे मग, त्याचा हिस्सा आपल्याकडे आला आहे। कुत्र्याचा हिस्सा आपल्याकडे आला म्हणायचं होय? लय फादी उठली आहे का? पाहू शकता मित्रांनो, फादी उठते म्हणतात ह्या उन्हाच्या कारामुळे। बेजारी आहे मित्रांनो खरंच। थोडकं आता राहिलेलं आहे बघा, समजे ढेगली झालेली आहे। अर्धा ते पाऊण तास लागेल एवढं व्हायला। आणि इतकं सोयाबीन झालेलं आहे बघा, पाहू शकता तुम्ही। ह्या साईडला सोयाबीन पडत आहे, पाहू शकता ह्या साईडला। आणि आता पोते पाहू शकता तुम्ही, एवढे झालेलं आहे बघा बाद। मालक किती बॅगचं सोयाबीन होतं? 4 बॅगचं सोयाबीन होतं। कट्टे किती होते? 60-65 होतील का? चांगला उतार आला किंवा मग तरी नाही म्हणलं तर बॅगला मस्त आला की? बुडबुडा वाजला असेल। कॉमेडी वाज आहेत बघा थोडक्यात मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या, जरा कॉमेडी करतात, थोडी कॉमेडी मित्रांनो। पोते भरणं चालू आहे बघा, आणि ताबडतोब पोते ठेवण्याचं पण काम चालू आहे। असं शेतकऱ्याला लवकर, हे आज पाहू शकता आभाळाचं वातावरण असल्यामुळे काम लवकरात लवकर ताबडतोब करून घेणं चालू आहे। आणि लगेच ते ट्रॅक्टरवाल्या घरी नेऊन पोते पोहोचती करायचे आहेत, म्हणून त्याकरता हे आज मिशन लावलेले आहे आभाळाचं वातावरण बघून। जरा आज खूप बेजारी पण झालेली आहे, खूप आज आखा दिवस गेलेला आहे। आणि ह्या साईडला गुळ्याचा लागलेला आहे, पाहू शकता तुम्ही। भावड्या काय बेजारी कशी वाजली काय म्हणता? पोरं पटपट टाकत नाही, दुसरं काय नाही। हा बघा मित्रांनो, हे जे आहेत पोरं पटपट टाकणार, म्हणून जरा पोराची बेजारी व्हायच्या।
आहेत बरी ढिगलीवर 3 जण अख्ख्या 3 जण असल्यामुळे बेजारी आहे जरा थोडी. पाहू शकता हे हजर जरा डाळ होते त्यामुळे जरा फास्ट घ्यावं लागतं. 2-3 पोरं येणार होते ते गावाकडेच राहिले तिथंच आले. असं का? हा याची बेजारी व्हायची पोरायची म्हणून बरोबर. चांगलं होईना द्यायला मिशन मागच्या वरायच्या. हा 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 त्याला काय पोळा केला मला तेवढा. हे नाही ते पाहू का बघा ढिगली बी लांब आहे रुंद झालेली आहे ढिगली पण. हा पुरी होईना द्यायला. बरोबर आहे. पुरी होईना गेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही. त्या कोपऱ्याहून इकडं आणून टाकावं लागलं त्यामुळे ढिगली जरा लेबरची बेजारी होत आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मादक ते हिरव्या टी-शर्ट वरले मित्रांनो त्या हिरव्या टी-शर्ट वरले ह्या हजारचे माल. हा दुसऱ्याचा पाठलाग केला आहेत ना तर आमचे मालक दुसऱ्यांना फोनवर बोलत आहेत. सगळं काढा जायचं दुसरीकडे चालू आहे का अजून? हा संध्याकाळी ठेपा टेपा नाही आता काढायचं एवढं काढायचं बस टेपा करायचं. बर आराम करायचा. हा जेवण नाही का आता दुपारी झाले 2 वाजता. बर ठीक आहे वडा मारे वड थोडं राहिले वडा रे. वडा थोडं राहिले. आभाळाचं वातावरण आहे बघा पाहू शकता तुम्ही. आभाळ आलेलं आहे त्याकरता कोण्याही मालकाला वाटतं की आपला माल भेजू नये त्याकरता आज तातडीने हजर बोलून घेऊन गाळण्याचं मिशन लावलेली आहे आणि गाळून सोयाबीन